नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नगर सेवक है। अभी हाल ही में हमने देखा है कि आपने कुछ दारू के बारे में भी कुछ मैटर उठाया था, क्या कहना चाहेंगे सर इसके बारे में? दारूच्या अड्ड्यापासून बोलण्याचं कारण असं आहे, ज्या पद्धतीनं इम्तियाज अली साहेबांनी औरंगाबाद शहराचा खासदार असताना संपूर्ण शहरामध्ये नशाबंदी मुक्त करण्याचं औरंगाबाद शहर ठरवलं होतं, त्या पद्धतीनं आम्ही तो पिढा घेऊन पुढे चाललेलो आहे। जसं खासदार इम्तियाज अली साहेबांनी सांगितलं होतं, या शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी नशामुक्त शहर बनवायचं आहे, औरंगाबाद शहर हे सुंदर शहर बनवायचं आहे, जेणेकरून औरंगाबाद शहरांचे मुलं हे पुण्याला न जाता औरंगाबाद शहरामध्ये IT सारख्या मोठमोठ्या कंपन्या येतात। तर सांगायचं कारण असं आहे, सर्वात प्रथम सर्व नगरसेवक, अनेक पक्षांचे नगरसेवक, मी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो, आपण आपल्या एरियामध्ये ज्या पद्धतीनं सर्वात जास्त स्लम एरियामध्ये जे स्लम एरिया असतात त्या ठिकाणी सर्वात जास्त वसाहत जे दलित मुस्लिमचे त्या ठिकाणी सर्वात जास्त दारूचे अड्डे, गांजाचे अड्डे, बटनचे अड्डे आणि ड्रगचे अड्डे त्या ठिकाणी चालवले जातात। त्या ठिकाणचं कारण असं आहे, काही गुंड लोक त्यांना पाळतात, त्यांना लालूच देतात पैशाची आणि त्या ठिकाणी त्यांचं ठामपणे त्यांचं ठिया त्या ठिकाणी मांडतात आणि त्या ठिकाणापासून अनेक पोरांची लाईफ कशी खराब होईल याच्या मागचं ते रिझन शोधतात, जेणेकरून हे शिकले सवरले तर हे चांगले मोठे अधिकारी बनतील, हे शिकल्याच्या नंतर चांगला मोठा नेता तयार होईल, हा शिकल्याच्या नंतर हा औरंगाबाद शहराचा विकास करू शकतो। म्हणून याला दारूच्या व्यसनामध्ये याला त्या ठिकाणी वाढतच हा दारूच्या नशामध्ये राहायला पाहिजे, कुठेतरी पडला पाहिजे आणि त्याचं घर बर्बाद झालं पाहिजे। सर, यामध्ये जसं तुम्ही सांगितलं सर दारूच्या दुकानाबद्दल, यामध्ये फार मोठी साखळी आहे सर। यामध्ये मोठमोठे राजनीतिक लोक जे यांची दारूची दुकानं आहेत सर, सर्रासपणे दुकानं चालतात, काय यांना रोखण्याचा आपण ओळखू शकता का साहेब? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि संविधानाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज नारेगावमध्ये समोर एक शाळा आहे, शाळेचा आणि दारूच्या अड्ड्याचा, देशी दारूच्या अड्ड्याचा हा फक्त 50 फुटाचा अंतर, 50 बी नसेल 40 फुटाचा अंतर असेल, त्याच्या पाठीमागच एक्झॅक्ट मस्जिद आहे, त्याच्या पाठीमागच मंदिर सुद्धा आहे। अशा ठिकाणी देशी दारूचा अड्डा दिनादास रोडावर चालतोय। अनेक वेळा तिथल्या नागरिकांनी, माझ्या माता भगिनींनी त्या ठिकाणी मुलं आपल्या शाळेतून घेऊन जाताना त्या ठिकाणी जो त्रास त्यांना होतो तो त्रास कोणाला होत नाही। जे AC मध्ये CP आयुक्त हे बसतात, त्यानं आयुक्त साहेबांनी मनपाच्या श्रीकांत साहेबांनी एक मुद्दा उचलला होता साहेब, आपल्या मार्गदर्शन मी आणून देतो। त्यानं सांगितलं होतं, जे व्यक्ती घरामध्ये मांस कापण्याचं काम करल, जे जनावर कापण्याचं काम करल, त्याच्या घरावरती बुलडोजर चालवलं जाईल। तर मला हे श्रीकांत साहेबांना सांगायचंय, श्रीकांत साहेब, जसं तुम्ही मुद्दा उचलला, एक मुस्लिम समाजाचा व्यक्तीच्या घरावर तुम्ही जर बुलडोजर चालवायचं काम करत असाल तर तसंच मला सांगायचं, या ठिकाणी दारू विकणारा याची जात का लपवली जाते, याच्या घरावर बुलडोजर का चालवलं जात नाही, त्याच्या घरावर सुद्धा बुलडोजर चालवलं गेलं पाहिजे साहेब। आणि आपलं जे मुकिंदवाडीला ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध विहाराची नियोजित जागा आहे, त्या ठिकाणी दिनादास देशीचा अड्डा त्या ठिकाणी आहे, अनेक टपऱ्या त्या ठिकाणी लावलेल्या आहे, त्या ठिकाणी दिनादास देशीचा अड्डा जोरात चालू आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे, कोणाचा तरी आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। तसंच नारेगावमध्ये सुद्धा देशीचा अड्डा रोडावर असल्यामुळं त्याच्या मागे कोणाचा तरी आशीर्वाद आहे। म्हणून आज आमच्या समीर भैयानं विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर बसत असताना त्याने एक सांगितलं होतं का औरंगाबाद शहरामध्ये सर्वात पहिला मुद्दा जर उचलला जाईल तर तो दारूचा। आज आम्हाला सांगायचं आहे, आम्ही एक्साईज डिपार्टमेंटला एक लेटर देणार, त्यानंतर आम्ही कलेक्टरना एक निवेदन देणार, CP साहेबांना एक निवेदन देणार आणि ज्या हद्दीमध्ये जे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देशी दारूचा अड्डा चालतोय त्यांना आम्ही मुदत देणार 15 दिवसाची, आणि 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्याने त्यांचा देशीचा अड्डा जर त्या ठिकाणी बाहेर जर नेला नाही तर आम्ही त्याच्यावरती डायरेक्ट JCB चालवणार, हा MIMचा धडाका त्यांना आम्ही त्या ठिकाणी दाखवून देणार। सर, जसं तुम्ही आता सांगितलं सर, हे जसं दारूचे दुकान आहे, त्याच्याजवळ शाळा आहे, मस्जिद आहे, हे जसं तुम्हाला दिसत आहे, प्रशासन शासनाला दिसत नाही का, पोलीस विभागाला दिसत नाही का, पण हे का साहेब? त्यांना फक्त एकच दिसतंय, आमचं इन्कम किती आहे, आमचे हप्ते किती बांधलेले, फक्त एवढं चालतं, बाकी त्यांना दुसरं कारण काही चालत नाही। मला पोलीस डिपार्टमेंटला हेच सांगायचं आहे का तुम्ही MIM पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाच्या पाठीशी उभा राहा, MIM पक्षाचा नगरसेवक तुमच्या पाठीशी उभा राहील आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीने जर अड्डे चालत असेल त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम फक्त असुद्दीन बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब, अकबर साहेब, इम्तियाज अली साहेब आणि समीर बिल्डर साजिद यांच्या नेतृत्वाखाली केलं जाईल।